राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम अखेर वाजलेले आहेत। आज केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केलेली आहे आणि येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक म्हणजे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि 8 फेब्रुवारीला अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। बघावं लागेल या नेमकं दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सरस कोण ठरतं ते। नमस्कार, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठीच्या डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज निवडणूक आयोगाची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण उत्तर भारताचं लक्ष लागलेलं होतं, कारण बिहार राज्याची विधानसभा निवडणूक जरी 2025च्या वर्षाखेरीस होत असली तरी सुरुवात मात्र दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपासून होणार होती। त्यामुळे याकडे सगळ्या राजकीय पक्षांचं आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यांचं देखील लक्ष लागलेलं होतं। जवळपास 1,55,00,000 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आणि येत्या 10 जानेवारीपासून मतदानाची जी सगळी प्रक्रिया आहे ती खरं तर सुरू होणार आहे आणि 5 तारखेला मतदान होणार आहे आणि 8 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे। खरं तर राजकीयदृष्ट्या ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे। ती सुरुवातीला सांगावं लागेल माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी, कारण 2 वेळेला आम आदमी पक्षानं सत्ता मिळवलेली होती, मात्र मद्य धोरण घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं आणि त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हणजे त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आतिशी या मुख्यमंत्री झालेल्या होत्या। आम आदमी पक्षासाठी ही अतिशय महत्त्वाची प्रतिष्ठेची ही लढाई असणार आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये जे दोन्ही पक्ष एकत्रित होते म्हणजेच आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे दोन्ही मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढतानाचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे काँग्रेसकडून देखील वेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे 70 जागांसाठी दिल्ली विधानसभेची ही निवडणूक होणार आहे आणि मतदारसंघांचा जर विचार केला तर विकासपुरीसारखा जो मोठा मतदारसंघ आहे त्यामध्ये 3.5-4 लाख मतदार आहेत आणि कमीत कमी जर पाहायला गेलं तर दिल्ली कॅन्टसारखा जो छोटा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 75 ते 80 हजार इतकी फक्त मतदारांची संख्या आहे। त्यामुळं काँग्रेससाठी देखील ही महत्त्वाची चुरशीची लढाई असणार आहे। दुसरीकडे केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपसाठी देखील दिल्ली काबीज करणं ही खरं तर एक मोठी गोष्ट असणार आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, JP नड्डा असतील राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर सगळे केंद्रीय मंत्री आणि मोठे नेते हे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये खरं तर उतरणार आहेत। तिन्ही पक्षांचा जर विचार केला तर आतापर्यंत अनेक उमेदवारांची जी नावं आहेत ती जाहीर करण्यात आली आहेत। मात्र या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राचं कनेक्शन। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली त्यानंतर EVM बाबत बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। त्यातच केजरीवाल आणि शरद पवार यांची एक बैठक देखील दिल्लीमध्ये पार पडलेली होती, ज्यामध्ये पराभूत उमेदवार जे होते विधानसभा निवडणुकीतले शरद पवार यांच्या पक्षातले, त्याचबरोबर इतर पक्षातले म्हणजे महाविकास आघाडीतले, त्यांच्याबरोबर खरं तर केजरीवाल यांची बैठक पार पडली होती। मात्र त्या बैठकीमध्ये देखील EVMचा मुद्दा गाजलेला होता। आताही खरं तर EVMचा मुद्दा गाजतोय, मात्र निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्राचा दाखला देत EVMमध्ये कुठलाही फेरफार करता येत नाही, त्यामध्ये छेडछाड करता येत नाही आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत जी मतदानाची टक्केवारी वाढली ती कशा पद्धतीनं वाढली, सगळे जे बॅलेट म्हणजे सगळे जे बूथ होते त्या ठिकाणी मतदारांची गर्दी कशा पद्धतीने होती हे खरं तर सांगायचा आज प्रयत्न केला। ह्या सगळ्या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर आतापर्यंत तिन्ही पक्षांमधून कुणीही मराठी उमेदवाराची उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली नाही। जवळपास 50,000पेक्षा जास्त मराठी मतदार जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये राहतात। राजधानी दिल्लीचा जर विचार केला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून अगदी गुजरातपर्यंत सगळ्या राज्यातले मतदार जे आहेत ते या राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतात। केंद्रशासित प्रदेश आहे खरं तर दिल्ली राजधानी। मात्र ज्यावेळा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते गेल्या 10 वर्षांमध्ये, त्यावेळा त्यांनी कायम वारंवार जे नायब राज्यपाल आहेत त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत, आपल्याकडे कुठलेही अधिकार नाहीत अशी वारंवार टीका जी आहे ती केंद्र सरकारवर प्रामुख्यानं मोदी सरकारवर केलेली होती। ह्या सगळ्या धामधुमीमध्ये मराठी उमेदवार अजून कुठल्याही पक्षानं दिलेला नाही, पण भाजपचा जर विचार केला तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे जे स्टार प्रचारक आहेत ते मात्र दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये प्रचारासाठी उतरू शकतात। कारण ज्या वेळेला लोकसभा निवडणूक झालेली होती किंवा इतर निवडणुका झालेल्या होत्या त्या वेळेला भाजपचे बडे नेते हे दिल्लीमध्ये प्रचारासाठी आलेले होते। आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक टप्पे करण्यात आले होते, मात्र दिल्लीची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये ज्यावेळेला लोकसभेचं मतदान होतं त्यावेळेला तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी दिल्लीमध्ये आलेले होते। त्यामुळे त्यांच्याशिवाय इतर उत्तर भारतीय जे नेते आहेत
जे भाजपमध्ये आहेत आणि प्रामुख्यानं अनेक वर्ष मुंबईमध्ये राहतात, राजधानी मुंबईमध्ये राहतात, त्यांना नक्कीच प्रचारामध्ये या उतरवलं जाऊ शकतं। पण दुसरं महत्त्वाची कोंडी होणार आहे ती म्हणजे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की खरं तर हे दोन्ही पक्ष एकत्र यायला हवे होते, मात्र दोघांमधले जे हेवेदावे आहेत किंवा जे वाद आहेत ते आपापसात मिटले नाहीत आणि ते कुणी मिटवायचा प्रयत्नही केला नाही आणि दोघेही शेवटी वेगवेगळे लढत आहेत। मात्र या मताशी शिवसेना सहमत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे नाही आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येऊ शकतात, नाही काँग्रेसच्या प्रचारासाठी येऊ शकतात। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हे नक्कीच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसणार नाहीत असंच सध्या तरी चित्र दिसतंय। अनेक तरुण मतदार देखील आहेत मराठी जे म्हणजे सध्याच्या 5-10 वर्षामध्ये दिल्लीमध्ये स्थायिक झालेले आहेत। दुसरीकडे उद्योग असेल, व्यवसाय असेल, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे डिफेन्स जे संरक्षण सेवा आहे देशाची, त्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मराठी कुटुंबीय जे आहेत ती दिल्लीमध्ये स्थायिक झालेले आहेत। त्यामुळे मराठी जनांचा जो मताचा जो आकडा आहे किंवा मराठी आकडा जो आहे तो काबीज करण्यासाठी नक्कीच हे तीनही पक्ष प्रयत्न करतील, यामध्ये शंका नाही। मात्र तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळणार आहे। प्रामुख्यानं दिल्लीमध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती 50 ते 55% जाते, लास्ट ती 60% जाते। त्यामुळे यंदा जर मतदानाची टक्केवारी वाढली तर तो त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, काँग्रेसला होणार की भाजपला होणार की सत्ताधारी आपला होणार, हे बघावं लागणार आहे। पण एकंदरीतच विचार केला तर काँग्रेसकडून गांधी घराण्यातले सगळे सदस्य, मल्लिकार्जुन खरगे, इवन ज्या वेळेला मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा ज्यावेळेला काँग्रेसनं प्रसारित केला त्यावेळेला तर DK शिवकुमार जे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत सध्याचे, त्यांना थेट दिल्लीमध्ये बोलावलेलं होतं। कारण दिल्लीमध्ये साऊथ इंडियातले म्हणजे दक्षिण भारतातले देखील अनेक मतदार, मग त्यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक ही जी राज्य आहेत त्या राज्यांमधले मतदार आहेत। त्यामुळे काँग्रेसकडून नक्कीच देशभरातली जी महत्त्वाची नेते आहेत त्यांना दिल्लीत प्रचारासाठी आणलं जाऊ शकतं। भाजपचं मी सांगितल्याप्रमाणे तगडे सगळे नेते येऊ शकतात। आम आदमी पक्ष मात्र साधारणतः त्यांची सत्ता पाहायला गेलं तर पंजाब आणि गोवा, गुजरात त्यांनी लढवलं होतं, त्यामुळे त्यांना खरी तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो मिळाला। मात्र सगळी जी भिस्त असणार आहे ती पूर्णपणे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच असणार आहे। आम आदमी पक्षानं देखील सर्वसामान्य लोकांना उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे 5 तारखेला मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल, टक्केवारी किती आहे ते समजेल आणि अखेर 8 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीचा बादशाह कोण किंवा दिल्ली काबीज कोण करणार याचा सर्वस्वी निकाल ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।